गाईज नमस्कार, माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज आज मी घेऊन आले तुमच्यासाठी डाळ खिचडी. ॲक्च्युली डाळ खिचडी करण्याचं कारण असं की डाळ खिचडी करणं हे माझ्यासाठी एक चॅलेंज आहे. कारण की माझ्या मुलाला डाळ खिचडी अजिबात आवडत नाही आहे. पण तिने मला चॅलेंज केलं की मम्मी तू अशी बनवून दाखव की ती मला म्हणजे तिने बोटं चाटत राहिली पहिलं अशी खिचडी डाळ खिचडी बनव असं. म्हणजे तिला नाही आवडत असं की डाळ खिचडी. ॲक्च्युली डाळ भात पण तिला आवडत नाही असं. म्हणजे कधी कधी खाते ती मी जवळशी केल्यामुळे. तर म्हटलं ठीक आहे. तर म्हटलं तर म्हटलं बनवणार आहे. तर म्हटलं ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी. तर चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर गाईज बघा, आता मी डाळ खिचडीसाठी हे 1 वाटी तांदूळ घेतले होते. त्याच्यामध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अर्धी वाटी भिजत टाकली होती. हे बघा चांगली भिजली ती. असं काय नाही भिजत टाकायला, म्हणजे मी ही भिजत टाकेपर्यंत हे सगळं मी तयार करून घेतलं. आता 1 टोमॅटो घेतला आहे, 1 बटाटा घेतला आहे, एकदम बारीक चिरून घेतला. बटाटा तुम्हाला नसेल टाकायचं नका टाकू, माझ्या मुलाला आवडतं म्हणून टाकलं आहे मी. आणि थोडी हिरवी मिरची, लाल मिरची, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट असेल तर पेस्ट वापरा. माझ्याकडे नव्हती म्हणून मी हे बारीक चिरून घेतले. आणि 1 कांदा स्लाईसमध्ये कापला आहे आणि हे तूप. तर आता तिलाच खिचडी आवडते पण सिम्पलमध्ये आवडते. आपण जसं आता ही खिचडी केली तर मऊ होते ना, तर तिला असं नाही आवडते. आणि ते पण खास करून तुपातली वस्तू तिला अजिबात आवडत नाही. तूप खाणं शरीराला चांगलं असतं हे तिला चांगलं माहिती आहे, पण तिला नाही आवडत कारण की त्याचा वास येतो म्हणून. त्याच्यामुळे मी खास करून तुम्हाला जर तुपात नसले बनवायची तुम्ही तेलात बनवते चालेल, पण तिच्याकरता खास मी तुपात बनवणार आहे. तर चला आता मी कुकर पण ठेवला आहे गरम करायला. आता वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर अगोदर आता आपण हे तूप टाकून देऊ सगळ्या याच्यामध्ये. हे बघा सगळंच टाकणार आहे मी. गॅस फुल करते. बरोबर त्याच्यामध्ये गॅस कमी करते मी. त्याचबरोबर त्यात जिरा टाकते, हा कढीपत्ता, हे 3 वाळलेल्या मिरच्या, या हिरव्या मिरच्या 2 टाकल्या मी. आणि हे अद्रक आणि लसूण बारीक चिरले होते ते पण टाकते. आता हे आपण चांगलं फ्राय करून घेऊ. आता हे चांगलं फ्राय जर करण्याच्यामध्ये कांदा टाकतो. आता हे आपलं चांगलं तळलं गेले. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकू. कांदा एकच टाकलाय. तो चांगला आपण गोल्डन होऊन देऊ. आता कांदा आपला चांगला फ्राय झाला तुम्हाला दाखवते. हे बघा, तर त्याच्यामध्ये आपण हे जो टोमॅटो आणि बटाटा आहे हा आपण टाकून देऊ याच्यामध्ये. आपण याच्यामध्ये टोमॅटो आणि बटाटा टाकला आहे. आता हा चांगला फ्राय थोडा शिजून देऊ. मसाले टाकून घेऊ. आता हे घेतलेत मसाले मी, म्हणजे तुम्हाला धना पावडर वगैरे गरम मसाला टाकायला टाकू शकता. माझ्याकडे फक्त हळद आणि लाल तिखट, ही जास्त तिखट नाही त्यामुळे मी जास्त घेतली. आता हे टाकून देऊ आपण याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेऊ. आपला कांदा टोमॅटो वगैरे सगळं चांगलं फ्राय झालं आहे, मसाले पण. आता आपण ही डाळ आहे त्यात आता हे म्हणजे धुतली होती चांगली 2-3 पाण्याने. आता हे पाण्यासोबतच आपण टाकून देऊ त्याच्यामध्ये. आता हे बघा, आता आपण याच्यात टाकून दिली आहे. आता अजून थोडं पाणी टाकू. तर पाणी वगैरे टाकले तर झाले. तर आपण याला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊ. 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण वेट करू. तर काही जण आपली डाळ खिचडी झाली, 2 शिट्ट्या झाल्या. आता थोडा कुकर थंड होऊन देऊ आपण, मग तुम्हाला दाखवते कशी झाली ती. तर गाईज बघा, कुकर थंड झाला, मी झाकण काढलं आहे. तुम्हाला दाखवते कशी झाली ती, एकदम मऊसूद. हे बघा, तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तर गाईज हे बघा माझी डाळ खिचडी. आणि मुळात म्हणजे तिला असं मऊ, डाळ खिचडी थोडी मऊच होते. तर तिला असं गळगळीत, म्हणजे आपण असं बोलतो ना ओलसर, तिला अशी खिचडी नाही आवडत. त्यासाठी स्पेशली बनवली. वरून कोथिंबीर टाकली आहे. तुम्हाला कमेंट करून पटकन सांगा की कशी झाली आहे ती. आणि त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका. किती छान दिसते.
तर गाईस तुम्हाला ही माझी डाळ खिचडीची रेसिपी कशी वाटली म्हणजे तुम्हाला मी बोलले की हे माझ्यासाठी एक चॅलेंज होतं. तर आता मुलीला म्हणजे कशी वाटते आय थिंक म्हणजे चांगलीच वाटेल. त्यामुळे म्हणजे मी सगळंच टाकलं आहे त्यामुळे आवडेल तिला, कन्फर्म आहे मला माहिती आहे. कारण की मी जे काही जेवण जरी बनवते ना तर तिला ते सगळंच आवडतं. ती जरी अगोदर नाही बोलते पण ती जेव्हा खाते तेव्हा तिला आवडतं की हा मम्मीने खूप छान बनवलं म्हणून. त्यामुळे तिला तर आवडलंच. पण त्याच भाऊ तुम्हालाही आवडली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.